पूर्वीची युक्ती आहे, छोटा असलेला अक्षर मोठं करून दाखवते, संपलं काम. तसा दृष्टी तुमची मुळात असावी लागते आतमध्ये. लक्षात ठेवा, डोळा पाहत नाही. पण आता बाबाने एक युक्तिवाद आणला, आंधळ्याला डोळा आहे आणि बाबा आंधळ्याच्या ठिकाणी चैतन्य बी आहे, तरी मी आंधळ्याचा डोळा पाहत नाही आणि तुमच्या ठिकाणी चैतन्य आणि डोळा आहे, तुमचा डोळा पाहतो. असं का बरं? थोडं थोडं जरा जेवढं आत जाता येईल तेवढं जावं, काय हरकत. डोळ्याची देवता तिथे, तिचा अनुग्रह नाही. डोळ्याची देवता कोणती? सूर्य देवता, तिचा अनुग्रह नाही म्हणून आंधळा. आता सूर्याचा अनुग्रह कुठून आलेला आहे बाबा? गेले ते मी काहीतरी गोंधळ करून ठेवलाय, सूर्य शिवाकडे घेतले, ते म्हणले जा मर्द जा, घ्या घ्या म्हणलं, तुला अनुग्रह नाही माझा, जा डोळा घेऊन आपलं अनुग्रह नाही. चैतन्य आपल्याला धडपड देत पाहायला, चष्मे लावून बघितलं, खायला बघितलं, सूर्य देवाचा अनुग्रह नाही ना. नुसती इंद्रिय असून चालत नाही, त्या त्या इंद्रियाच्या देवतेचा अनुग्रह लावतो. डोळ्याची एक विषय घेऊन पटकन. मनाची देवता चंद्र, चंद्राचा अनुग्रह म्हणून मनाचा खेळ आहे. बुद्धीची देवता ब्रह्मदेव, वा शाबास, ब्रह्मदेवाचा अनुग्रह म्हणून बुद्धीचा खेळ चालू आहे. चित्ताची देवता वासुदेव नारायण, बरोबर आहे. आणि अहंकाराची देवता रुद्र भगवान शंकर, बरोबर आहे. आणि स्फुरणाची देवता अंतःकरणाची डोळ्याची देवता सूर्य देवता, कानाची दिशा, अजून नाकाची अश्विनी कुमार, जिभेची वरुण देवता. म्हणून सारखा पाऊस पडतो तिथे, जेव्हा बघावं पाणी जाईल, पाऊस पड, वरुण देवता आहे तिथे. अजून काय राहिलं? त्वचा, त्वचेची देवता वायू देवता, बरोबर बरोबर, वायू. झाले का देवता संपल्या? वाणीची, कर्मेंद्रियाची, वाणीची देवता अग्नी, हाताची देवता इंद्र, इंद्र. पायाची देवता विष्णू, म्हणून पायाचं दर्शन घ्यायचं बरं का. पायाचं दर्शन काय घ्यायचं? पायाच्या अंगठ्यामध्ये विष्णू भगवंत वास करतात, म्हणून तिथं डोकं ठेवायचं. हाताचं कावर कोण दर्शन घेत नाही, तिथे इंद्रदेव, त्याचं नाही दर्शन, विष्णू देवाचं दर्शन आहे. तेव्हा आमच्या तुझ्या पाया पडत नाही, तिथं विष्णू देव आहे म्हणून पाया पडायचं. भगवत कळायला पाहिजे नाही. असे प्रश्न विचारतात गावोगाव गेल्यानंतर, पायाच कावर पडायचं. पायात देवता आहे विष्णू भगवंताचा वास आहे, त्या इंद्रियाची ती देवता आहे. अजून कोणती? उपस्थ, उपस्थाची देवता प्रजापती. नंतर अजून कुठलं कर्मेंद्रिय? यम कुठे आहे आता? बाहेर येतो का? आता बसला यम घेऊन जायचं, इथे बसलंय तिथे तुमच्या तिथे. टाइम झाला की बरोबर त्याला कळते, याचा टाइम झाला उचलते, बरोबर तिथेच बसलंय देवता रूपात. म्हणतो मलमूत्र विसर्जनाचं कार्य घडतं नाही, तर देवतेचा अनुग्रह नसेल तर काम बिघडून जाईल. संपल्या का देवता? देवता 14 देवता आहेत. 14 त्याचे म्हणजे काय? आदिदैवत, आदिभूत, आदियज्ञ आणि आदिदैवत. अशा 3 भूमिका त्रिपुटी येते तिथे. कार्य, इंद्रिय आणि त्याची देवता, अशा त्या 14 त्रिपुटी आहेत. 14 त्रिपुटी 42 त्या भूमिका आहेत. असो, आपण कुठे? डोळ्याच्या ठिकाणी आलो, बरोबर की नाही? डोळा पाहतो का तुम्ही पाहता? डोळ्याच्या माध्यमातून आम्ही पाहतो. हे पाहिलेलं डोळ्याला कळतं का तुम्हाला कळतं? डोळ्याला नाही कळत ना. बरं, डोळ्याला नाही कळत, नाही कळते. प्राणाला कळतं का? प्राणाशिवाय नाही, पण प्राणाला कळतं का? नाही. बरं, प्राणाला बी नाही कळत, पण मनाला कळतं का? मनात नाही, मनात बुद्धीद्वारे, डोळ्याद्वारे, प्राणाद्वारे मला कळतं. कळणारा मी एकटा आहे, बाकी सगळे जडमूळ. एकटा कळणार आहे मी, माझ्याशिवाय कुणालाच काही कळत नाही. आणि जे जे माझ्याशिवाय ते सगळे जड. माझ्याशिवाय म्हणताना परमात्मा बरं का, तो तुमच्यात आहे, माझ्यात आहे, तो एक आहे. तुम्ही मला फक्त तुम्हालाच कळतं की तसं कळणारा कोण येत काय होतं? लक्षात घेतलं की सगळं गोंधळ होतो, म्हणजे तुम्हालाच कळतं, आम्हाला कळत नाही. तसं हे कळणार हे काय हे लक्षात घ्यावं. काय होतं? भांडणं होतं ह्याच्यामध्ये. तुम्हाला जास्त शाळे झाली काय जास्त असं प्रवचन करावं काय माहिती नाही. चला, डोळ्याच्या द्वारे वस्तू दिसते आपल्याला. डोळ्याद्वारे पाहतो, पण डोळ्याला ते कळत नाही. डोळा पाहणं हा डोळ्याचा धर्म आहे.
डोळा पाहतो हे मी जाणतो, डोळ्याला जाणतो, डोळ्याच्या रूपाला पाहतो, त्या रूपाला मी जाणतो, रूपाला जाणतो, डोळ्याला जाणतो, डोळ्याच्या पाहण्याला जाणतो, डोळ्याच्या पाहण्यापासून, डोळ्यापासून, रूपापासून मी आता वेगळा आहे. लक्षात कुठलाही रोग घ्या हातामध्ये, तुमचे डोळे चाचपून बघा. डोळा नसला तर तुम्ही आहे का? डोळ्याबरोबर तुम्ही मेलेच. हा, डोळा गेला तर आहे की नाही? हा, डोळ्याशिवाय मी आहे. डोळ्याचा मी नाही, डोळा माझा नाही, डोळा मी नाही. खटकाच उठला पाहिजे. म्हणून काय त्याला काढून फेकून देऊ नका. कामाची वस्तू आहे, कामाची वस्तू आहे. हा, साधन आहे ते, सामुग्री दिलेली आहे भरपूर. विनियोग करायचा आहे त्याचा. बोला. देखी लागे माये पांडुरंग डोळा डोळा. हा, बरोबर. सरोवर नावेगळा नांदत कसे देखी लागे माये पांडुरंग डोळा. आता तुम्ही गाडीचा हात दाखवला, मला गाडी थोडी थांबवायला लागते. आधी सांगितलं हात दाखवा, गाडी थांबवा. कसा आहे वाच्यार्थ घेतला तर बघूया तो कोणत्या डोळ्याने कोणता पांडुरंग पाहिला. चाललेल्या विषयात पाहिलं हा, बुद्धी नसेल तर डोळा काय पाहिजे. बुद्धी नसेल तर डोळा काय. आणि डोळ्याने जे पाहिलं, डोळ्याने जे दिसलं कळायला बुद्धीला ते सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या. कसे खटके येतात. सत्य आहे का मिथ्या? डोळ्याने जे जे पाहिलं, डोळ्याला जे जे दिसलं ते सत्य आहे का मिथ्या आहे? देखील की माझी पांडुरंग त्याचा खोटा मिळावा. पांडुरंग खोटा आहे का? आता आधीच सांग. चरणाचा असा खेस निघाला पाहिजे. कोणत्या डोळ्याने पाहिला आणि कोणता पांडुरंग पाहिला? ज्ञान ज्ञान दृष्टीने पाहिला, बुद्धीच्या डोळ्याने पाहिला आणि डोळ्याचं पाहणं दूर सारून पाहिला. पाहता पाहणे दुरी सारुनिया सोहारे श्रीहारी पाहिला. हे आंधळ मी पाहतो बरं का. हे पांडुरंगाला आंधळ मी पाहतो बुद्धीच्या डोळ्याने. हो, लक्षात घ्यायचं. ज्ञानेश्वरीचं पारायण आंधळ करताना पहिला मी ब्रेल लिपी हो 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 हो, हात आणून हो. पारायण हा, त्याला ती इकडची शक्ती तिकडे प्राप्त कुठेतरी त्याला म्हणजे आंधळे करामती असतात, पांढरे अनेक करामती असतात. त्यांना अधिकची ती बुद्धी प्राप्त झालेली असते, ते करतात. तर ठीक आहे, पुढे जाऊया ना. ते दोन पाहणे कळायला पाहिजे आपल्याला. पाहायचंच आहे, पण एक पाहणं दूर सारून गेला. गेले पाहणीशी पाहते कशाच प्रमाण झालं. त्या पाहण्याबरोबर पाहत गेलं. जे पाहत होतं ते पाहण्याने घेऊन गेलं आणि उरलं ते पाहायचंय पाहण्याशिवाय, पाहत्याशिवाय डोळे भरून पाहिला. कुठला डोळा भरतो? भरले भारी डोळ्याने पाहायचं. आणि ते पाहणं साधू संत शिकवतात पंढरीला, पंढरपुरामध्ये. ते पाहणं साधू संत मेळ्यामध्ये पाहायला शिकवतात. ते शिकायचं, ते दृष्टी घ्यायची आपल्याला. तो डोळा उघडला पाहिजे. डोळे यांचा डोळा उघडीला. डोळ्याचा डोळा उघडून देतात, डोळ्याचा डोळा उघडून दाखवतात. हे पाहणं आहे. तो डोळा उघडला पाहिजे, ज्ञान दृष्टी उघडली पाहिजे. तैशी केली या गोठी उघडीचे तया उघडीचे ज्ञान दृष्टी. आपण या आपण भेटी आपणा माझी. जातो कुठे बाहेर चांगलं. तशी गोष्टी केली मी तुझ्याशी, तशी गोष्टी माझ्या श्री गुरुनी माझ्याशी केली. तैशी केली या गोठी तया उघडीचे ज्ञान दृष्टी. उपक्रम ज्ञान दृष्टी उघडण्याचा. बसल्या बसल्या आणि ज्ञान दृष्टी उघडल्याबरोबर आपण माझी आपण भेटे. काय प्रमाण होतं? तया केली या गोठी तैशी केली या गोठी तया ज्ञानदृष्टी तया उघडीची ज्ञानदृष्टी. आपण या भेटी आपण आपल्यामध्ये आपल्याला भेटून आपण आपल्याला पाहणं. बुद्धीशिवाय, डोळ्याशिवाय, कुठल्या डोळ्याशिवाय. दोन्ही पाहत गेलं, पाहणं गेला. पाहणं स्वरूप झाला. पाहणं संपलं, पाहणं पाहायला लागलं, मार्ग पडला. प्रमाण पुढे पुढे झालं. साधू प्रत्येक प्रमाणाचा लक्षात आपल्या लक्षात आला पाहिजे. लय आनंद होतो. साधू संतांना काय सांगायचंय ना. हो, प्रगट अक्षर आहे, गुह्य मात्र. हो, प्रगट अक्षर प्रगट आहे,
गुह्य मात्र गुह्य अर्थ गुह्य आहे प्रगट गुह्य बोले अक्षर प्रगट बोले पण गुह्य अर्थ जो आहे गुह्य आहे तो साधू संतांकडून अशा महात्म्यांच्या समोर बसूनच आपल्याला समजावून घ्यावा लागतो तेव्हा ती गोष्ट कळते दृश्य देखणे संतांची हा दृश्य देखणे आबा अदृश्य देखणे संत बाबा बरोबर आहे रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शनी संतांची हा. अदृश्याचं दर्शन देतात संत हा नाहीतर हे रवी दीप हिरा तिथं देखणं दाखवतात ते काय शब्द वापरला दृश्याला देखणं दाखवतात देखणं म्हणजे डोळ्याने पाहतो ते देखणं माझ्या लय सुखामध्ये दाविले डोळे. लय देखणं शिवी म्हणून वापरते देखणं आमच्याकडे देखणं सगळीकडेच वापरतात म्हणजे व्यवहारातला देखणं देखण्याचा पाहण्याचा निषेध आहे हा निषेध आहे ब्रह्मज्ञानात देखण्या पाहण्याचा निषेध हो पाहणंच निषेध आहे हो. कारण या जडाकडून जे जे करणार ना सगळं निषेधच आहे त्याचा निहित नाही ना त्याच्यामध्ये माझे सुख माझं दाविले डोळे. माझे सुख म्हणजे दाविले डोळे. हा आता डोळ्याचं सगळे प्रमाण घेतलं तर डोळ्यातच थांबायला आपले पण प्रमाण बरोबर आहे अशी